मित्रांनो, ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरात आलेल्या वाईल्ड कार्ड सदस्यांनी विशेष करून रेवा आणि संस्कृतीने जो काही पहिल्या दिवशी फुसका गेम दाखवला होता, त्याबद्दल त्यांची शाळा घेणं अपेक्षितच होतं आणि त्या पद्धतीने आज रितेश भाऊ त्यांची शाळा घेताना दिसणार आहे. दोघींची जबरदस्त कान उघडणी इथे रितेश भाऊ करताना दिसणार आहे. मित्रांनो, जवळपास 50 दिवस या लोकांनी वाईल्ड कार्ड सदस्यांनी बिग बॉसच्या घरातील गेम पाहिला. प्रत्येकाला व्यवस्थित ऑब्झर्व्ह केलं. असं असून देखील त्याने फुसका गेम दाखवला. बिग बॉसच्या घरामध्ये पॉवर कीची काय किंमत आहे, हे येणाऱ्या सगळ्या सदस्यांना माहीत आहे. तरीही पहिल्यांदा तर त्या सश्याने संस्कृतीने पॉवर की घालवली आणि साहजिकच इम्युनिटी गेली आणि ती नॉमिनेशनमध्ये आली. म्हणजे हे सगळं डोळ्यासमोर असताना देखील रेवाने देखील निष्काळजीपणा केला आणि सरळ आपली पॉवर की दुसऱ्याच्या हातात दिली. ती सेफ झाली. पण कॅप्टन पदाची उमेदवारी गेली ना. रितेश भाऊ इथे या दोघींना सांगतात की रेवा आणि संस्कृती, तुम्ही जे काही पॉवर कीला घेऊन बिग बॉसच्या घरामध्ये केलं, तर हा अतिशय बालिशपणाचा प्रकार आहे आणि बिग बॉसच्या घरातील तुम्ही अशा पहिल्या वाईल्ड कार्ड सदस्य आहेत की त्या बेजबाबदार, निष्काळजी आणि बेफिकीर आहेत. तुम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मला असं वाटतं की बिग बॉसने वाईल्ड कार्ड नाही तर चाइल्ड कार्ड पाठवलंय. मित्रांनो, अगदी बरोबर तंतोतंत या दोघींबद्दल रितेश भाऊ बोललेत आणि आहेच. ज्या पद्धतीचा पहिल्या आठवड्यात या दोघींचाही गेम होता ना, वाईल्ड कार्ड नाही तर या चाइल्ड कार्डच आहे. आणि मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये त्या विशाल कोटे यांनी छोटूला, प्रभूला विचारलं होतं की यांच्याबद्दल तुझं काय मत आहे. त्यावेळी प्रभूने खूप छान मत मांडलं. प्रभू इथे सांगताना दिसतो की हा जो ससा आहे, हा बधीर आहे. त्याच पद्धतीने ससा सध्या बिग बॉसच्या घरामध्ये वागतोय. आणि दुसरं रेवाबद्दल की हिला गेम अजिबात समजत नाही आणि ही नुसती नटून थटून इकडे तिकडे फिरते. मला वाटत नाही की ती रेवा काही प्लॅन करून बिग बॉसच्या घरामध्ये आली. काही नाही. नटायचं, इकडे तिकडे फिरायचं आणि म्हणजे असं मला वाटतं ना की ती पिकनिकलाच आली. इकडे बघ, तिकडे बघ. बिग बॉसचं घरच 1 आठवडा झाला तरी ती निहाळत बसली. तर खरं मी पण सांगतो की बिग बॉसने वाईल्ड कार्ड नाही तर चाइल्ड कार्ड कंटेस्टंट यावेळी पाठवले. त्यातल्या त्यात थोडासा संकेत बरा वाटतो. पण मित्रांनो, ज्या पद्धतीने पॉवर कीला घेऊन जो काही फुसका गेम या दोघींनी दाखवला होता, तर त्यासाठी त्यांची शाळा घेणं अपेक्षितच होतं आणि रितेश भाऊने जबरदस्त या दोघींची शाळा घेतली. ते पाहून बरं वाटलं. तर या दोघी कंटेस्टंट बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.